हॅलो एव्हरीवन, आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या लेसनमधील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट कसा तयार करायचा आहे ते पाहणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा एक नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे काय होणार आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑल एक्सपेन्सेस येणार आहेत आणि क्रेडिटला इन्कम येणार आहे. तर मग तुम्ही म्हणाल प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये फरक काय आहे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा एक ऑफिसचा एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जेवढे पण ऑफिसचे एक्सपेन्सेस असतात आणि इन्कम असतं ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शो करतो. आणि ट्रेडिंग अकाउंटला काय असतं तर मॅन्युफॅक्चरिंगशी म्हणजे प्रोडक्शनशी रिलेटेड असलेले एक्सपेन्सेस आणि इन्कम आपण ट्रेडिंग अकाउंटला शो करतो. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ऑफिस एक्सपेन्सेस घेतो तर आणि इन्कम घेतो. ऑफिस एक्सपेन्सेस अँड इन्कम. तर ऑफिस आपण कशासाठी टाकतो तर आपण जो गुड्स प्रोड्यूस केलेला असतो किंवा तयार केलेला असतो त्या प्रोडक्शनची विक्री करण्यासाठी आपल्याला ऑफिसची गरज पडते. मग ऑफिसमध्ये काय केलं जातं की जो एक्सपेन्सेस आहे म्हणजे ऑफिस चालवण्यासाठी आपल्याला स्वतःचं असेल तर स्वतःचं घेऊ आपण शॉप वगैरे, किंवा रेंटेड असेल तर आपलं रेंट जाईल. पहिलं ऑफिस स्थापन करू, त्याच्यामध्ये कर्मचारी ठेवू, कामगार ठेवू, स्टाफ म्हणतो त्याला, त्याची सॅलरी देऊ, लाईट बिल भरू, टेलिफोनचं बिल भरू, गुड्स विकण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग करू, परत तुम्ही ट्रॅव्हलिंग कराल, परत तुम्ही माल विकल्यानंतर काय तुमचे बॅड डेट्स होतील, कोण बुडवण्याची शक्यता असेल, RDD असेल, म्हणजे जे पण सेलशी रिलेटेड असेल एक्सपेन्सेस आणि ऑफिसची आणि सेलशी रिलेटेड ऑल एक्सपेन्सेस शो ऑन द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑफिसची म्हणजे ह्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ऑफिसशी रिलेटेड आणि सेल्सशी रिलेटेड असलेले ऑल एक्सपेन्सेस डेबिटला शो करायचे आहेत. आपण बघूया कोणकोणते एक्सपेन्सेस असतात. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही लर्न नाही करायचा, ट्रेडिंग अकाउंट लर्न करायचा, लक्षात ठेवायचा आणि बॅलन्स शीट लक्षात ठेवायची. आणि जे रिमेनिंग ॲटम्स आहेत ते सगळे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकून द्यायचे. आणि मी पोस्टिंग करताना तुम्हाला लॉजिक सांगणार आहे की डेबिटला कोणते ॲटम येतात, क्रेडिटला कोणते येतात, ते पण तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही. पण आपल्याला थोडीशी माहिती असावी कोणकोणते ॲटम प्रॉफिट अँड लॉसला येतात. सर्वसाधारण थोडी तरी माहिती असायला हवी. म्हणून आपण काय करणार आहोत, हा एक फॉर्मॅट तयार करणार आहोत. आता आपण विचार करायचा, ऑफिस टाकलं, ऑफिसचा पहिला खर्च कुठला असेल, समजा रेंटने घेतलं आहे तर पहिला असेल तो रेंट. आपण डेबिट साईडला म्हणतो 2 रेंट अँड रेट्स. नुसतं रेंट लिहिलं तरी चालेल, रेट्स. तर ती अमाऊंट आपण इथं पुट करू. नंतर काय करू, आपण कामगार भरू. ऑफिस चालवण्यासाठी स्टाफची गरज लागेल, स्टाफला दिली जाते, त्याला आपण म्हणतो सॅलरी, किंवा आपण सॅलरी अँड वेजेस पण म्हणतात. बघा ह्याला दुसरं नाव आहे सॅलरी अँड वेजेस. सॅलरी अँड वेजेस. आणि तिसरं एक नाव आहे ह्याला म्हणतात मॅनेजर सॅलरी. मॅनेजर सॅलरी. आणि अजून एक चौथं नाव आहे त्याला म्हणतात अनप्रोडक्टिव्ह मॅनेजर सॅलरी. मॅनेजर सॅलरी. तर हे एवढे प्रकार सॅलरीचे आहेत. आता लक्षात ठेवायचं, नुसतं सॅलरी आलं तरी प्रॉफिट अँड लॉसला, सॅलरी अँड वेजेस आलं तरी प्रॉफिट अँड लॉसला, आणि वेजेस अँड सॅलरी आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि मॅनेजर सॅलरी आलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, वर्क्स मॅनेजर सॅलरी आलं तर ट्रेडिंग अकाउंटला, कारण ती वर्कशी रिलेटेड आहे, कामगारांशी रिलेटेड आहे. आणि मॅनेजर, कारण ऑफिसमध्ये पण मॅनेजर असतात, त्यांची सॅलरी आहे. अनप्रोडक्टिव्ह मॅनेजर सॅलरी म्हणजे जो प्रोडक्शनशी रिलेटेड नाही, म्हणजे काय तर ऑफिसशी रिलेटेड आहे, त्या मॅनेजरची सॅलरी. असं सॅलरीचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर बघा लाईटिंग, इलेक्ट्रिसिटी अँड लाईटिंग. इलेक्ट्रिसिटी अँड लाईटिंग. टेलिफोनचं बिल भरावं लागतं, लाईट बिल भरावं लागतं ऑफिसचं. टेलिफोन बिल. टेलिफोन बिल म्हणा किंवा टेलिफोन चार्जेस म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लिहू शकता. टेलिफोन बिल.
पोस्टेज, पोस्टाने तुम्हाला पत्रव्यवहार करावा लागतो, त्याला म्हणतात पोस्टेज. अजून येतं स्टेशनरी. स्टेशनरीचा खर्च म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये पेन लागल, पेपर्स लागतील, स्टॅफलर्स लागतील, पिना लागतील, टाचण्या लागतील, जे पण तुमच्या ऑफिससाठी लागणार आहे कागदपत्र ते सगळं स्टेशनरीमध्ये मोडतं. परत अजून काय येतं बघा, वर्करांना जो सेल्समन असतो त्याचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. अजून काय करतो आपण, ॲडव्हर्टाइजमेंट करतो सेलसाठी. ॲडव्हर्टाइजमेंट. कामगारांचा विमा घेतो. थांबा आपण सेल्सची बघू. सेल्समनचं कमिशन आहे, त्याला कमिशन पण म्हणू शकतो. कमिशन, डिस्काउंट. आता इथं वळीनं नाही येणार की जे आपण ट्रेडिंगला घेतलं तसं, इथं आपण लक्षातच ठेवायचं आहे. डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण काय केलं, कस्टमरला डिस्काउंट दिला, त्यामुळे आपला लॉस झाला. कमिशन ह्याला दिलं, एजंटला दिलं, सेल्समन एजंटला दिलं. ॲडव्हर्टाईज केली, ट्रॅव्हलिंग केलं, त्या सेल्समननी त्याला कमिशन दिलं किंवा ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस दिले, डिस्काउंट दिला. अजून असतं आपलं डेप्रिसिएशन. अजून काय असतं बघा, रिपेअर्स, रिन्युअल्स. रिपेअर्स लिहूया आपण. रिपेअर म्हणजे दुरुस्तीचा खर्च आहे. रिपेअर्स. डेप्रिशिएशन तुम्हाला माहीत आहे, तरी पण मी पुढे गेल्यावर सांगेनच डेप्रिशिएशनचा मिनिंग काय आहे. डेप्रिशिएशन म्हणजे ॲसेटची व्हॅल्यू कमी होणे, त्याच्याने आपला लॉस होतो. पण आपण पैसे कोणाला देत नाही. डेप्रिशिएशन फक्त चार्ज करतो. आपल्या पॉकेटमधून पैसे जात नाहीत, फक्त आपण त्याला कन्सिडर करतो की आपल्या ॲसेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे, म्हणून हे लॉसमध्ये येतं. त्याच्यानंतर रिपेअर्सचा खर्च आहे. ऑडिट करून घ्यावं लागतं. ऑडिट फीज अशी म्हणजे कंटिन्यू नाही येणार आहे. इन्शुरन्स तुम्हाला माहिती आहे, इन्शुरन्स घेतो आपण. कामगारांचा विमा आहे हा. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, बॅड डेट्स, आरडीडी म्हणजे पैसे बुडण्याची शक्यता आहे. बॅड डेट्स म्हणजे बुडाले. ट्रेड एक्सपेन्सेस. आता ट्रेड एक्सपेन्सेसबद्दल मी तुम्हाला थोडंसं एक वेगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे, पण आपला फॉर्मॅट झाल्यानंतर सांगेन. जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, बँक चार्जेस. आता तुम्ही हे लक्षात कसं ठेवायचं बघा. जनरल एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ स्वरूपाचे एक्सपेन्सेस आहे. ट्रेड एक्सपेन्सेस म्हणजे व्यापारी खर्च, म्हणजे माल विकताना जो क्रिएट होतो व्यापारामध्ये तो खर्च आहे. बँक चार्जेस. आता हे उत्पादनाशी रिलेटेड आहे का बघा बरं. नाही, हे सेल्सशी रिलेटेड आहे. पण मालाची विक्री करतो आणि त्याच्यासाठी क्रिएट झालेले हे एक्सपेन्सेस आहेत. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसला म्हणतो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. पण इनडायरेक्ट म्हणजे काय, तर आपण मालाची विक्री करण्यासाठी एक ऑफिस टाकले आणि त्या ऑफिसमध्ये तयार झालेला खर्च आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या नावावरनं लक्षात येईल. सॅलरी आपण कोणाला देतो, स्टाफला. आणि परत रेंट कोणाचं आहे, ऑफिस रेंट आहे, फॅक्टरी रेंट नाही. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये लाईट असते, टेलिफोन असतो, पोस्टाचा खर्च करावा लागतो, स्टेशनरी घ्यावी लागते, ट्रॅव्हलिंग करावं लागतं सेल्समनला माल विकण्यासाठी, ॲडव्हर्टायझिंग करावं लागतं, सेल्समनला कमिशन द्यावं लागतं, आपल्या कस्टमरला डिस्काउंट द्यावा लागतो, ॲसेटची व्हॅल्यू आपल्या डेप्रिसिएशन कमी होते, रिपेअर्स करावे लागतात, मशीन वगैरे तुटली, नादुरुस्त झाली किंवा ऑफिसमध्ये बिल्डिंगचं काही नुकसान झालं असेल तर रिपेअर करावं लागतं, मग हा एक्सपेन्सेस होतो. ऑडिट फी, आपल्याला ऑडिट करून घ्यावं लागतं, त्याची फी आहे. इन्शुरन्स, हा विमा उतरवावा लागतो, त्याचे हप्ते भरावे लागतात, तो इन्शुरन्सचा खर्च आहे. हे ऑफिस इन्शुरन्स आहे. जर ऑफिसला आग लागली, कर्मचाऱ्यांचा काय ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्याचा इन्शुरन्स आहे. फॅक्टरी इन्शुरन्स तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतो. बॅड डेट्स म्हणजे आपण कस्टमरला गुड्स सोल्ड केला आहे आणि त्यानं आपले पैसे बुडवले. आरडीडी म्हणजे आपले पैसे बुडण्याची शक्यता आहे. जनरल एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ स्वरूपाचे खर्च आहे, त्याला आपण सन्ड्री एक्सपेन्सेस पण म्हणतो. जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस अशी नावं आहेत त्याला.
अजून एक गोष्ट मात्र तुम्ही इथं लक्षात ठेवायची आहे, एक्सपोर्ट ड्युटी. आता हे नाव एक चांगलं लक्षात ठेवायचं आहे, कारण हे परीक्षेच्या वेळेस ना मुद्दाम टाकतात. त्यांना माहीत असतं मुलं कुठं फसतात. कारण मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं, ज्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ऑल टाईप्स ऑफ ड्युटीज असतात, म्हणजे इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी. तर ड्युटी कुठे येते, तर ड्युटी म्हणजे टॅक्स आपण कुठं भरतो, ट्रेडिंग अकाउंटला, कारण तो उत्पादनाशी रिलेटेड होता. पण एक्सपोर्ट ड्युटी कशाशी रिलेटेड आहे, तर आपण माल विकतोय त्या विक्रीशी रिलेटेड आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणून सांगितलं, आपण ऑफिस कशासाठी टाकतो, माल विकण्यासाठी टाकतो. आणि कंपनी कशासाठी टाकतो, मालाचं प्रोडक्शन करण्यासाठी. कंपनी वेगळी असते आणि ऑफिस वेगळं असतं. तर मग आपण काय करतो, माल विकतोय, विकतो म्हणजे काय करतो, एक्सपोर्ट करतो. मग एक्सपोर्ट केला की एक्सपोर्ट ड्युटी, म्हणून ते इथं आलं. फक्त एकच ड्युटी इथं येते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे सेकंडरी पॅकिंग चार्जेस. सेकंडरी पॅकिंग चार्जेस, तिकडं होतं प्रायमरी, इकडं आहे सेकंडरी. इकडं आहे सेकंडरी, तिकडं होतं प्रायमरी. म्हणजे अशा प्रकारचे एक्सपेन्सेस आहेत. वेअरहाऊस रेंट, वेअरहाऊस म्हणजे गोडाऊन, वेअरहाऊस रेंट, गोडाऊनचं भाडं. ऑफिसला भरावं लागतं, कारण गुड्स प्रोडक्शन केलं की ती कंपनी ऑफिसच्या ताब्यात देते. गुड्स घे, हा तयार झालेला माल आहे तू विक, नाहीतर तू साठवून ठेव. ते काम ऑफिसचं आहे. मग ऑफिस काय करतं, प्रोडक्शन झालेला माल साठवून ठेवतं. तर अजून आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. आता इथं काय लक्षात ठेवायचं बघा, असं लिहितात, चार्जेस, एक्सपेन्सेस, अलाउन्सेस, अलाउड, पेड, असे शब्द आले ना की लक्षात ठेवायचं ते एक्सपेन्सेस आहेत. आणि ऑल एक्सपेन्सेस आपण काय करतो, एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फक्त एक्सपेन्सेसच जातात. एक्सपेन्सेस एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला शो होतात. मग तुम्ही ट्रेडिंग अकाउंट लक्षात ठेवला की राहिलेले सगळे एक्सपेन्सेस तुमच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही ह्याला जास्त लर्न करू नका. तर अजून काय राहिलं आहे का बघू आपण इथं. सॅलरी, वेजेस, रेंट्स, रिपेअर्स, कन्व्हेन्स म्हणजे ट्रॅव्हलिंगच आहे. तर तो एक लक्षात ठेवा. पाहिजे तर लिहून घेते इथं. कन्व्हेन्स, म्हणजे ट्रॅव्हलिंगच आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं सॉलिसिटर फी वगैरे ते काय लक्षात नका ठेवू. लिगल चार्जेस शब्द आला बघा. लिगल म्हणजे कायदेशीर खर्च, लिगल चार्जेस. हे असे एक प्रकारे आपले हे असतात, एक्सपेन्सेस असतात. आणि लॉस झाला, समजा एखादी ॲसेट विकताना तुम्हाला लॉस झाला, तर लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट इथे येऊ शकतं. तर हे एवढंच लक्षात ठेवायच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवू नका, कारण ऑल एक्सपेन्सेस मी तुम्हाला सांगणार आहे. जे आपण क्वेश्चन सॉल्व करताना मी तुम्हाला लॉजिक पण सांगणार आहे. हे झाले आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता इनडायरेक्ट इन्कममध्ये काय येतं, इन्कम साईड खूप सोपी असते. आपण सगळ्यात पहिलं एक लक्षात ठेवायचं की ग्रॉस प्रॉफिट आला तर ह्या साईडला घेतो, क्रॉस लॉस आला तर ह्या साईडला घेतो. तो मी तुम्हाला क्वेश्चन शिकवताना सांगणारच आहे. मग इथं येईल आपलं इन्कम साईडला बघायचं आहे. पहिला आपण ग्रॉस प्रॉफिट आला तर तो ट्रान्सफर करतो, ग्रॉस प्रॉफिट BD, ब्रॉड डाऊन. ट्रेडिंग अकाउंटवरून तुमचा ग्रॉस प्रॉफिट इथं येतो. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या बघा, आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर ग्रॉस प्रॉफिट आला हा डेबिटला, तर तो क्रेडिटला क्रॉस ट्रान्सफर होतो, तो ट्रान्सफर झाला तुमच्या इथं. आणि लॉस आला तर तो डेबिटला येतो, इथं येतं ग्रॉस लॉस. बट मी फक्त फॉर्मॅट शिकवते तुम्हाला. जेव्हा आपण प्रत्यक्ष क्वेश्चन करू तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. इन्कममध्ये शब्द लक्षात ठेवायचा, रिसिवड लिहिलेलं असतं. म्हणजे आपल्याला काय मिळालं तर त्याच्या मागे लिहिलेलं असतं, कमिशन रिसिवड, डिस्काउंट रिसिवड, इंटरेस्ट रिसिवड, डिव्हिडंड रिसिवड, सन्ड्री रिसीट किंवा रिसिवड असे शब्द असतात. त्याच्यावरून कळतं रिसिवड म्हणजे मिळाले. मग इथं येतं ह्या साईडला बाय लिहितात, इंटरेस्ट रिसिवड, व्याज मिळालं, इंटरेस्ट रिसिवड. त्याच्यानंतर डिव्हिडंड रिसिवड. डिव्हिडंड हे इंटरेस्टचाच एक प्रकार असतो. हे शेअर मार्केटमधून मिळतं. शेअरवर मिळालेलं व्याज त्याला डिव्हिडंड म्हणतात. डिव्हिडंड रिसिवड. कमिशन रिसिवड,
तुम्हाला कमिशन मिळालं, कमिशन रिसिव्ड. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट मिळाला, डिस्काउंट रिसिव्ड. सन्ड्री रिसीट, सन्ड्री रिसीट्स म्हणजे किरकोळ स्वरूपाचं तुम्हाला काय मिळालं तर. आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, एखादा प्रॉफिट झाला तर इथं येतं, कारण ते इन्कम आहे म्हणून. ह्या साईडला प्रॉफिट बघा, आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. गेन्स इन्कम म्हणजे प्रॉफिट झालं म्हणजे इन्कम झालं, म्हणून इथं येतं प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट. प्रॉफिट झाला तर. आणि ह्या साईडला येतं लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट्स. लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट आणि इकडं प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट. आणि मग सन्ड्री रिसीट किंवा मिसलेनियस रिसीट, रेंट रिसिव्ड, रेंट मिळालं तर रेंट रिसिव्ड. हे एवढंच इन्कम असतं. इन्कम साईड आपली खूप छोटी असते. प्रॉफिट आला तर इथं लिहायचं नेट प्रॉफिट, लॉस आला तर इकडं लिहायचं नेट लॉस. डिपेंड आहे ते कुठं येईल ते मग आपल्याला माहिती नाही म्हणून. आणि जर पार्टनरला सॅलरी दिली तर ते पण इथं येतं. इथं येईल टू नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट सीडी. सीडी म्हणजे क्लोजिंग किंवा त्याला आपण कॅरेट फॉरवर्ड म्हणतो. आणि ह्या साईडला आलं तर आपण म्हणणार आहोत नेट लॉस, म्हणजे एक्सपेन्सेस जास्त आहेत इन्कमपेक्षा. आता दोघातले एकच येईल, एक तर लॉस तरी होईल किंवा प्रॉफिट तरी होईल, दोन्ही होणार नाही. तर हा एक छोटासा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी तयार केलेला आहे. क्वेश्चन सॉल्व करताना मी तुम्हाला खूप लॉजिक सांगणार आहे की तुम्हाला हे फॉर्मॅट पण लर्न करावे लागणार नाहीत, पण तुम्ही एकदा दोनदा तरी ते रीड करून फक्त ठेवा. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.